येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये काँग्रेस आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय प्रतीक संग्राम पाटील आणि सलामती दीदी ह्या दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी उभा राहिलेले दोन उमेदवार आहेत. माननीय आमदार बाळासाहेब विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम व महेंद्रप्पा लाड यांच्या आशीर्वादाने इथं होणाऱ्या विकास कामं तसेच सर्व समाज बांधवांमधील असणारा उत्साह आणि युवकांना दिलेली संधी या सर्वांमुळे सर्व उमेदवार आपले नागरिक आणि मतदार यांच्यामध्ये अतिशय उत्साह आहे आणि हा उत्साह नक्कीच मतात परिवर्तन होऊन या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. आणि मी सर्व समाज बांधवांना, सर्व नागरिकांना, सर्व युवक युवतींना आवाहन करतो की ह्या दोन युवकांना संधी देऊन आपल्या भविष्यातील होणाऱ्या विकास कामात आपण सहभाग व्हावं. नमस्कार, मी बाबासाहेब मोहिते भिलवडी तंटामुक्ती अध्यक्ष बोलतो. आता जिल्हा परिषद भिलवडी गटाचे प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आम्ही आत्तापर्यंत पूर्ण जिल्हा परिषद गटाच्या गावातून भेट दिल्या, लोकांचा संपर्क केला, प्रचार केला. हे वातावरण असं आहे की साधारण काँग्रेसला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य माणसाचा काँग्रेसचा पाठिंबा आहे. सर्व समाजाचा, मुस्लिम समाज असू दे, बाकी समाज असू दे, सगळ्या समाजाचा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. आणि आमच्या जिल्हा परिषद गटातून प्रतीक पाटील हे तरुण सुशिक्षित चांगले उमेदवार आहेत आणि एक कामाचा माणूस आहे. संग्राम पाटलांचा वारसा, संग्राम पाटला वारशाप्रमाणे ते इथून पुढे जिल्हा परिषद काम चांगलं करतील, गावचा विकास करतील, जिल्हा परिषद गटाचा विकास करतील अशी सर्वांना जवळ खात्री आहे, सर्वसामान्य माणसांना खात्री आहे. हा म्हणून प्रतीक पाटील हे तळागाळातल्या लोकांच्या संपर्कात कायमचे असतात. लहानपणापासून त्यांचे संस्कार आहेत, संग्राम पाटलांचे बाळासाहेब संस्कार आहेत, नरेंद्र मोदींचे संस्कार आहेत. त्यामुळं जिल्हा परिषद गटात प्रत्येक पाटलांना एवढी काही अडचण नाही, 100% विजय होतील अशी खात्री आम्हाला सगळ्यांना वाटते. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.